नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 24 डिसेंबर 2024 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, आज तुम्ही सर्व कामांना सोडून त्या कामाला पसंत कराल ज्याला तुम्ही बालपणात करणे पसंत करत होता. आज तुम्ही तुमचा जोडीदाराशी छान गप्पा माराल आणि तुम्हाला जाणवेल की तुमचे एकमेकावर किती प्रेम आहे. आजच्या विशेष दिवशी तुमच्या तंदुरुस्तीमुळे तुम्ही एखादे असामान्य काम कराल. तुम्ही इतरावर अति खर्च करण्यासाठी पुढाकार घ्याल. तुमच्या चलता है भूमिकेमुळे आणि विचित्र वागणुकीमुळे तुमच्या सोबत राहणारी व्यक्ती त्रासून जाईल. तुमची प्रिय व्यक्ती वचन मागणार आहे. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना सजग असा. एखादी महत्त्वाची टीप मिळून जाईल. उपाय: धार्मिक ठिकाणी शुद्ध तूप दान करा. याने कौटुंबिक आयुष्य चांगले राहील. वृषभ राशी, महत्त्वाची कामे कोणाच्याही सहकार्याशिवाय हाताळू शकाल असे जर तुम्हाला वाटत असेल तर ती तुमची सर्वात मोठी चूक असेल. आज तुम्ही वेळ पाहून आपल्यासाठी वेळ काढू शकता, परंतु ऑफिसच्या कुठल्या कामाच्या कारणास्तव अचानक तुम्ही असे करण्यात अयशस्वी राहाल. अति खाणे टाळा. तंदुरुस्त राहण्यासाठी हेल्थ क्लबला नियमित जा. ज्या लोकांनी आपला पैसा सट्टेबाजीमध्ये लावलेला आहे, आज त्यांना नुकसान होण्याची शक्यता आहे. सट्टेबाजीपासून दूर राहण्याचा तुम्हाला सल्ला दिला जातो. नातवंडे ही आपल्यासाठी अपरिमित आनंदाचा स्रोत असतील. तुम्हाला आज प्रेमाच्या चॉकलेटची चव चाखायला मिळणार आहे. उपाय: हनुमानाची दररोज पूजा केल्याने आर्थिक स्थिती चांगली राहील. मिथुन राशी, कामाच्या ठिकाणी विरोध होण्याची शक्यता असल्यामुळे चौकस राहा आणि निर्भयपणे वावरा. पर्यटन आणि प्रवास यामुळे तुम्हाला आनंद मिळेल आणि त्यातून खूप काही शिकायलाही मिळेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून मानहानी पत्करावी लागेल आणि त्यामुळे विवाह बंधन तोडण्यासाठी तुम्ही उद्युक्त होण्याची शक्यता आहे. चांगल्या गोष्टी घेण्यासाठी तुमचे मन सज्ज राहील. जर प्रवास करत असाल तर आपल्या महत्त्वाच्या वस्तूंची काळजी घ्या. जर तुम्ही दुर्लक्ष केले तर सामान चोरी होण्याची शक्यता आहे. शाळेत मुलांना अभ्यासात रुची नसल्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला निराशा देणारे आहे. प्रेमाच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत अविश्वसनीय असा असणार आहे. उपाय: पूजास्थळी पांढऱ्या शंखाची स्थापना करून त्याची दररोज पूजा केल्याने आर्थिक स्थिती चांगली राहील. कर्क राशी, तुमच्या जवळ आज पैसाही पर्याप्त असेल आणि सोबतच मनात शांती असेल. तुमचे व्यक्तिमत्व आणि मोहक आकर्षकता यामुळे नवे मित्र जोडाल.
महत्त्वाचे जमीनविषयक व्यवहार आणि करमणुकीच्या प्रकल्पामधील अनेक लोकांचे समन्वयन करण्यास सध्याची स्थिती तुमच्यासाठी उत्तम आहे. खरेदीमध्ये उधळेपणा टाळा. तुमच्या जोडीदाराचे आंतरिक सौंदर्य आज बाहेर येईल. आपल्या पालकांकडे दुर्लक्ष करणे हे आपल्या भविष्यातील प्रगतीसाठी मारक असेल. चांगला काळ सदैव टिकून राहत नाही. माणसाच्या गरजा या ध्वनी लहरीप्रमाणे असतात. त्यांच्या चढ उतारामुळे कधी मधुर संगीत निर्माण होते तर कधी कर्कश आवाज. आपण जसे पेरू तसेच उगवते हे लक्षात ठेवा. उपाय: आरोग्य चांगले राहण्यासाठी दिवसातून 2 वेळेस 11 वेळा ओम बुधाय नमः मंत्राचा जप करा. सिंह राशी. अनोळखी व्यक्तीसोबत गप्पा करणे ठीक आहे, परंतु त्याची विश्वसनीयता जाणल्याशिवाय तुम्हाला आपल्या जीवनाच्या गोष्टी त्यांना सांगून आपला वेळ वाया घालवाल. आनंदी दिवसासाठी मानसिक ताण तणाव आणि दडपण बाजूला सारा. तुमच्याजवळ आज पैसा पर्याप्त असेल आणि यासोबतच मनात शांतीही असेल. घरगुती कामे कंटाळवाणी होतील आणि मानसिक तणावाला निमंत्रण देणारी असतील. उपाय: मिठाई गरजू लोकांना वाटा आणि आश्चर्यकारक आरोग्याचे फायदे मिळवा. कन्या राशी. आज वातावरण इतके उत्तम असेल की तुम्हाला झोपेतून उठायची इच्छा होणार नाही आणि तुम्ही उठल्यानंतर तुम्हाला असे वाटेल की तुम्ही आपला किमतीचा वेळ वाया घालवला. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या लहानशा मागण्या नाकारल्यात तर तो दुखावला जाण्याची शक्यता आहे. कुटुंबात वैद्यकीय खर्च निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुमचे काही जुने आजार आज तुम्हाला चिंतित करू शकतात, ज्यामुळे तुम्हाला हॉस्पिटललाही जावे लागू शकते आणि तुमचे बरेच धनही खर्च होऊ शकते. तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या लोकांशी बोलताना तुम्हाला तुमचे मुद्दे मांडण्यास खूप अडचणी येतील. तुमचा जोडीदार तुमच्याबद्दल चांगला विचार करतो, म्हणून बऱ्याच वेळा तुम्ही रागात बसता. त्यांच्या रागावर नाराज होण्यापेक्षा उत्तम हेच असेल की तुम्ही त्यांच्या गोष्टींना समजा. कठोर परिश्रम आणि योग्य प्रयत्नामुळे चांगले फळ आणि पारितोषिक मिळू शकते. उपाय: हनुमानाला गूळ आणि चण्याचा प्रसाद चढवल्याने आरोग्य चांगले राहील. तूळ राशी. मुलावर आपली मते लादल्यामुळे ती त्रस्त होतील. त्यापेक्षा आपणास काय सांगायचे आहे ते त्यांना समजण्यास मदत होईल असे करा. ते आपली मते स्वीकारतील. आज तुम्ही निवांत राहण्याची गरज आहे आणि त्यासाठी जवळचे मित्र व कुटुंबातील सदस्य यांच्यासोबत आनंद लुटा. आई-वडिलांच्या आरोग्यावर तुम्हाला आज अधिक धन खर्च करावे लागू शकते. यामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडेल, परंतु नात्यामध्ये मजबूती येईल.
शिशिर ऋतूतील पानगळीप्रमाणे आपले प्रेम जीवन असू शकेल. आज तुमच्या कलात्मक क्षमतेमुळे अनेक लोकांची कौतुकाची थाप मिळेल आणि अनपेक्षित बक्षीसही मिळेल. त्या गोष्टी आठवणे ज्याचे आता तुमच्या जीवनात काहीच महत्त्व नाही, हे तुमच्यासाठी ठीक नाही. असे करणे तुम्ही आपल्या वेळेला खराब कराल. शेजाऱ्याकडून ऐकलेल्या एखाद्या गोष्टीवरून तुमचा जोडीदार तुमच्याशी भांडण करेल. उपाय: भगवान विष्णूचे 8 नाव अच्युत, केशव, विष्णू, हरी, सत्यम, जनार्दन, हंसा, नारायण आपल्या आर्थिक जीवन शुभ करण्यासाठी जप करा. वृश्चिक राशी. चुकीचा निरोप गेल्यामुळे किंवा चुकीच्या संवाद साधण्यामुळे तुमचा दिवस खराब होऊ शकतो. किरकोळ आणि ठोक व्यापाऱ्यांसाठी चांगला दिवस. विनाकारण चिंतेने तूर होऊन आज तुम्ही कुठल्या मंदिर, गुरुद्वारा किंवा कुठल्या धार्मिक स्थळावर आपला वेळ घालवू शकता. वैवाहिक आयुष्याचे काही साईड इफेक्ट्स सुद्धा असतात. त्यापैकी काही तुम्हाला आज दिसतील. तुम्ही पत्नीला आनंदी कराल. जर तुमची धन संबंधित काही गोष्ट कोर्ट कचेरीत अडकलेली असेल तर आज त्यात तुम्हाला विजय मिळू शकतो आणि तुम्हाला धनलाभही होऊ शकतो. तुम्ही पार्टी देण्याचा विचार करत असाल तर तुमच्या सर्वात चांगल्या मित्रांना बोलवा. तुमचे कौतुक करणारे अनेक जण असतील. उपाय: आजी आजोबांची आणि म्हाताऱ्या व्यक्तींची सेवा करून प्रेमीसोबत सामंजस्य कायम ठेवा. धनुराशी. तुमच्या योजना बारगळविण्यासाठी कुणीतरी प्रयत्न करतील. म्हणून तुमच्या अवतीभोवतीची माणसे काय करत आहेत याकडे बारकाईने लक्ष ठेवा. या राशीतील विद्यार्थ्यांना आजच्या दिवशी अभ्यासात मन लागण्यात समस्या येऊ शकतात. आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रामुळे खराब करू शकता. विवाहाचा परमानंद काय असतो याची जाणीव तुम्हाला आज होईल. आशावादी रहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या. आपल्या आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे आपल्या आशा, आकांक्षा आणि स्वप्ने प्रत्यक्षात येतील. आज धन तुमच्या हातात टिकणार नाही. तुम्हाला धन संचय करण्यात आज खूप समस्यांचा सामना करावा लागू शकतो. पूर्वजांच्या संपत्तीचे उत्तराधिकारी होण्याची बातमी संपूर्ण कुटुंबाला आनंद देईल. तुम्ही प्रेमाच्या मूडमध्ये आहात आणि त्यासाठी तुम्हाला भरपूर संधीही आज मिळणार आहेत. उपाय: तरुण मुली आणि प्रतिष्ठित महिलांचा सन्मान करून आर्थिक जीवन मोठ्या प्रमाणात वाढविले जाईल. मकर राशी. अतिस्पष्ट वक्तेपणा आणि भावनांना व्यावसायिक बैठकांमध्ये आवर घाला. आपल्या व्यावसायिक स्थानाला त्यामुळे अगदी सहजपणे धक्का बसू शकतो. या राशीतील वृद्ध जातक आजच्या दिवशी आपल्या जुन्या मित्रांशी रिकाम्या वेळात भेटायला जाऊ शकतात.
तुमच्या जोडीदाराचे धाडस आणि निष्ठेमुळे तुम्हाला आनंद मिळेल. गुंतवणूक करणे श्रेयस्कर आहे, पण त्यासाठी योग्य सल्ला घ्या. आपल्या कुटुंबांच्या गोष्टीमुळे आश्चर्यचकित व्हाल. तुमचे डोळे इतके पाणीदार व तेजस्वी आहेत की तुमच्या प्रिय व्यक्तीची अख्खी रात्र त्यात उजळून जाईल. उपाय: व्यवसाय आणि कामातील चांगल्या आयुष्यासाठी पुस्तके, लेखन, शाळा, वसतिगृहे आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये पैसे दान करा. कुंभ राशी. आपले शरीर उत्तम बनवण्यासाठी आजही तुम्ही बराच वेळ विचार कराल, परंतु इतर दिवसाप्रमाणेच आजही आपला दिवस तसाच राहील. तुमच्या नेहमीच्या दिवसापेक्षा आजचा दिवस हा वैवाहिक आयुष्यातील वेगळा दिवस असेल. तुम्हाला आज काहीतरी वेगळा अनुभव मिळणार आहे. तुमचे आवडते छंद जोपासण्यासाठी किंवा तुमच्या आवडीच्या गोष्टींचा आनंद लुटण्यासाठी तुम्ही वेळ खर्च करायला हवा. अति खर्च, उधळेपणा आणि शंकास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतणे टाळा. तुमच्या विचित्र वागणुकीमुळे तुमच्या सोबत राहणारी व्यक्ती त्रासून जाईल. स्त्री सहकारी तुम्हाला चांगला पाठिंबा देतील आणि प्रलंबित कामांची पूर्तता करण्यास मदत करतील. उपाय: आर्थिक स्थिती चांगली राखण्यासाठी स्वच्छ आणि धुतलेले कपडे परिधान करा. मीन राशी. संयुक्त प्रकल्प आणि भागीदारीपासून दूर राहा. वेळेसोबत चालणे तुमच्यासाठी उत्तम असेल, परंतु सोबतच तुम्हाला हे समजण्याची आवश्यकता आहे की जेव्हा कधी तुमच्याजवळ रिकामा वेळ असेल, आपल्या जवळच्या लोकांसोबत वेळ घालवा. तुमचा जोडीदार किती रोमॅन्टिक होऊ शकतो हे तुम्हाला आज पाहायला मिळेल. ध्यानधारणा आणि स्वत्वाची जाणीव होणे हे लाभदायक सिद्ध होईल. दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिमता प्राप्त होईल. तुमच्या मनावर असलेले ओझे उचलण्यास आणि तुम्हाला पाठिंबा देण्यात नातेवाईक पुढाकार घेतील. उपाय: गरजू व्यक्तींसाठी रक्तदान केल्याने नोकरी आणि बिझनेसमध्ये उन्नती होईल. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.